आम्हाला नुसतं बोललं म्हणजे झालं. तुमचं म्हणणं आहे समिती अधिकृत आहे तर अधिकृत देऊन टाका. 11 वर्ष झाले तुम्ही सांगताच्या तर 10 वर्ष आली कोणत्या प्रकारची वाढ झाली नाही. माझी समिती इतक्या दिवस साचू शकते का? तक्रारीमध्ये जे काय हे आहे त्यांनी जी तक्रार मुद्दे नमूद केलेले आहेत त्या मुद्द्याची चौकशी व्हिडिओ साहेब करून घेतील. आणि आम्ही असं किंवा कोणीच बोललं नाही की हे मुद्दे चुकीचे असं बोललेच नाही. लक्षात घ्या. नाही 100% नाही कसं काय साहेब, लोकांचा प्रश्न आहे ना, लोकांचा प्रश्न आहे साहेब. हा नाही आम्हाला राजकारण करायचं नाही. हा आम्हाला हे माझ्याकडे त्या समितीवर आहे आणि महाराष्ट्राच्या रोजगार हमी समितीवर आहे. याचा सगळा अभ्यास मला माहिती आहे. तुम्ही असे उत्तरं देऊ नका कृपा करून. काय गोटे झाले त्यांचे वाले कुशलचे अप्रूव्ह होत नाही. 2 वर्ष झालंय. दुसरा कसा दिला? त्यांचा प्रस्ताव जो आहे तो कार्योत्तर मंजुरीसाठी विभागीय आयुक्तांकडे पाठवलेला आहे. तसंच करा ना. त्याची जर कार्योत्तर मंजूर केलं याची काय अर्थ आहे तुम्हाला कार्योत्तर मंजूर? या तालुक्यातले बरेच लोक माझ्याकडे सातत्याने पाठपुरावा करत होते. आमचे बरेच प्रश्न प्रलंबित आहे आणि याचा प्रश्नाचा फॉलोअप आम्ही करून सुद्धा सुटत नाही. यात तुम्ही लक्ष घाला. मी प्रांत साहेबांना विनंती केल्यानंतर प्रांत साहेब म्हटले त्या रिस्तर तुम्ही एक अर्ज करा कलेक्टर साहेबांकडे. मी रिस्तर कलेक्टर साहेबांकडे एक अर्ज केला आणि त्यांच्या आदेशानुसार त्यांनी खाली एक पत्र दिलं. ह्या तारखेला तुम्ही आमसभा घ्या आणि आमसभेमध्ये ज्या ज्या लोकांचे प्रलंबित प्रश्न असतील ते सोडवण्याचं काम करा. आज तुमच्या माध्यमातून येवला तालुक्यातल्या बऱ्याच लोकांना केलं होतं. ज्या ज्या लोकांचे प्रलंबित प्रश्न असतील त्या त्या लोकांनी उपस्थित राहून त्याप्रमाणे प्रत्येक गावातला ग्रामपंचायतचा अधिकारी नाही आले इथं, पण प्रत्येक ठिकाणचे ग्रामसेवक नसल्यामुळे काही प्रश्न प्रलंबित राहिलेले. तसं BDO साहेबांनाही सांगितलेलं आहे तर ज्या ज्या ग्रामपंचायतमध्ये वाद असतील ते स्वतः आपण तिथे जाऊन ते सगळं अभ्यास करून योग्य त्या त्यांना न्याय देण्याचं काम करावं. आज सगळ्या प्रकारचे अधिकारी इथं प्रांत अधिकारी असतील, तहसीलदार असतील, BDO साहेब असतील, त्याच्या MSCBचे असतील, कृषी विभागाचे असतील, सगळे अधिकारी इथं आले. सगळ्या शेतकऱ्यांचे आणि सगळ्या नागरिकांचे प्रश्न समजून घेतले आणि जवळजवळ बरेचसे 70% प्रश्न प्रांत साहेबांनी जागे सोडण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल सगळ्या टीमचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. सरांनी असंच आमच्या येवला तालुक्यातल्या शेतकरी बांधव भगिनींना मदत करावी आणि येणाऱ्या काळामध्ये आज हजारांनी जसे लोक आले, येणाऱ्या काळामध्ये मला सुद्धा दरबार घेण्याची किंवा आमसभा घेण्याची गरज पडू नये अशी मी अधिकाऱ्यांच्या मार्फत अपेक्षा व्यक्त करतो. बरेच छोटे छोटे प्रश्न होते त्यांनी प्रत्येकाने मान्य केले. हे प्रश्न लवकरात टाइम बॉन्डिंगमध्ये आम्ही ते सोडवणार आहे. BDOने मान्य केले, तसे आदेश प्रांत साहेबांनी दिले, तहसीलदारांनी सांगितलेले, MSCBचे वरिष्ठ प्रजापती साहेब असतील त्यांच्याशी चर्चा झाली. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आणि शेतकऱ्यांची मनमोकळ्यात चर्चा झाल्या. त्याच्यामुळे शेतकरी सुद्धा आमचे समाधानी आहे. प्रामुख्याने असा कुठला प्रश्न होता जो या ठिकाणी सभेमध्ये सुटला गेला? प्रामुख्याने सगळ्यात महत्त्वाचा ग्रामपंचायत आरोग्य गावांच्या पाणी प्रश्नाची वाढ जी 20% होती ते BDO साहेबांनी मान्य केलं. जोपर्यंत अधिकृत कमिटी होत नाही आणि त्या कमिटीच्या सगळ्या लोकांचा आमच्या समोर येत नाही तोपर्यंत 20% ही वाढ होणार नाही. आजच्या आमसभेत भाऊंनी जे आहे तालुक्यातून आलेल्या जनतेने अनेक प्रश्न मांडले किंवा समस्या मांडल्या. त्याच्या समस्येचं निराकरण झालंय का नाही त्याचं अपडेट घेण्यासाठी पुढची आमसभा पुन्हा घेणार आहे? आमसभा घेण्याची वेळ आता प्रांत साहेबांनी सांगितलं त्याशी घेणार नाही आणि जी तालुक्याचे जे काही प्रश्न आहे ते 100% सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असं मलाही त्यांनी शब्द दिला. जर नाही सुटले वेळ आली तर परत घेऊ.